अपील प्रलंबित असताना वक्फ बोर्डाला नवीन विश्वस्त नेमण्याचा अधिकार नाही. मुंबई उच्च न्यायालय. औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश. नवीन विश्वस्त नियुक्त व वक्फ न्याय अधिकरणाच्या आदेशाला स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वक्फ ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्ती प्रकरणात महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश देत अपील न्यायप्रविष्ट असताना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला ट्रस्टच्या प्रशासनात हस्तक्षेप करून नवीन विश्वासाची नियुक्ती करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने वक्फ बोर्डाने 15 डिसेंबर 2025 रोजी केलेल्या 5 नवीन विश्वासांच्या नियुक्तीला तसेच वक्फ न्यायाधिकाराने 10 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशालाही अंतिम सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. अपील क्रमांक 3051/2025 SY निसार बडेसाहब जहागीरदार व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व इतर या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अभय JK मंत्री यांच्या न्यायासनासमोर झाली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने 28 डिसेंबर 2022 रोजी विद्यमान विश्वस्तांनी सादर केलेला बदल अहवाल स्वीकारला होता. त्याचवेळी प्रतिसादक क्रमांक 2 यांना बदल अहवाल दाखल करण्याचा अधिकार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्यानंतर वक्फ न्यायाधिकाराने त्या आदेशात बदल केल्यामुळे संबंधित विश्वस्तांनी उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले असून ते अद्याप प्रलंबित आहे. सदर प्रकरणातील विद्यमान विश्वस्तांमध्ये सय्यद दस्तगीर बडेसाहब, बारा इमाम कोटला, सय्यद जुबेर अब्दुल सत्तार हुंडेकरी, शेख शकूर अजीज, नजीर जी खान आणि सय्यद निसार बडेसाहब यांचा समावेश असून याच विश्वस्तांच्या वतीने न्यायालयात अपील दाखल करण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान वक्फ बोर्डाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की 15 डिसेंबर 2025 रोजी 5 नवीन विश्वासांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे सदर अपील निष्फळ ठरली आहे. मात्र उच्च न्यायालयाने हा दावा स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. अपील न्यायप्रविष्ट असल्याची माहिती तसेच न्यायालयाची नोटीस मिळाल्यानंतरही वक्फ बोर्डाने नवीन विश्वासांची नियुक्ती केल्याची बाब न्यायालयाने गंभीरपणे घेतली. न्यायालयाने स्पष्ट केले की एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वक्फ बोर्डाने ट्रस्टच्या प्रशासनात हस्तक्षेप करून नवीन विश्वासांची नियुक्ती करणे हे अधिकाराच्या मर्यादेबाहेरचे कृत्य आहे. अशा नियुक्तीची अंमलबजावणी झाल्यास अपीलकर्त्यांचे अपूर्णीय नुकसान होऊ शकते, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने अपील दाखल करून सर्व प्रतिवादींना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. तसेच मूळ न्यायालयीन नोंदी मागविण्याचे निर्देश देत अंतिम सुनावणी होईपर्यंत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचा 15 डिसेंबर 2025 रोजीचा नवीन विश्वस्त नियुक्त आदेश आणि वक्फ न्यायाधिकरणाचा 10 सप्टेंबर 2025 रोजीचा आदेश स्थगित ठेवण्याचा अंतरिम आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे अपील प्रलंबित असताना वक्फ मंडळाच्या अधिकारांच्या मर्यादेबाबत महत्त्वाचे न्यायालयीन स्पष्टीकरण मिळाले असून अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी हा आदेश मार्गदर्शक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर. या ठिकाणी मी आपल्याला ही माहिती देण्यास आलेलो आहे की माननीय हायकोर्ट औरंगाबाद बेंच यांच्याकडे जे पेंडिंग केस होतं आमचं ते जुन्या विश्वस्तांचं, तर हे बडेसाहेब आणि त्यांची जी मुलं आहेत ह्या विश्वस्तांची ऐकून कोर्टाने ट्रिब्युनल आणि वक्फ बोर्ड यांच्या ऑर्डरला स्थगिती दिलेली आहे, पूर्णपणे स्थगिती दिलेली आहे. आणि मागच्या ऑर्डरप्रमाणे आम्हाला कामकाज पाहण्यास त्यांनी संमती दिलेली आहे आणि तो केस आताही पेंडिंग आहे हायकोर्टात. पण आता आमच्याकडं तात्पुरती स्थगिती आहे, तात्पुरता स्टे आहे, आमच्याकडं ते सगळे ऑर्डर्स आहेत. आता याच्यामध्ये इतर कोणी ढवळाढवळ करू शकत नाही, केल्यास आम्ही त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. खान वकील आणि निसार बडेसाहेब जागीरदार ह्या लोकांना त्यांनी 5 लोकांना परमिशन दिलं होतं. पण त्याच्यावर काय कारणाने काही टेक्निकल पॉईंटवर काय ते स्टे लागला होता आणि हायकोर्टात त्या अजून त्याचा निर्णय झालेला नाही. आता 6 तारखेला फक्त स्टे मिळालेला आहे आणि त्याचा निकाल लवकर लवकर लागणार आहे. ही अशी त्याच्यानंतर मग ते बोर्ड हायकोर्टात औरंगाबाद हायकोर्ट बेंचचं ऑर्डर झाल्यानंतर मग ते ठरवतील त्याच्यानंतर का हा विश्वास कोण आहे इथं आणि कोण विश्वास म्हणून इथं काम. मैं आसिर जागीरदार, 12 इमाम कोटला ट्रस्ट का जो भी ये वाद चल रहा था, इसमें भी रिसेंट अपडेट ये है कि
हाई कोर्ट का एक ऑर्डर आ चुकी है, जिसमें हाई कोर्ट ने क्या बताया कि सेक्शन 141 जो ये सेक्शन, ये जो लॉ है, ये इससे ये सिद्ध होता है कि अपोजिशन को कोई राइट नहीं था कि वो चेंज रिपोर्ट पर ऑब्जेक्शन ले या बॉडी के ऊपर ऑब्जेक्शन ले। तो इसमें जो भी हाई कोर्ट ने बताया कि अपोजिशन को कोई राइट नहीं है। और इसके अलावा हाई कोर्ट ने वक्फ बोर्ड को और ट्रिब्यूनल, वक्फ ट्रिब्यूनल जो कोर्ट हैं, उनसे ये प्रूफ मांगा है कि आपने ये कैसे किया कि दूसरी बॉडी का चेंज रिपोर्ट कैसे एक्सेप्ट किया। तो फर्दर डेट में भी ये क्लेरिफाई कोर्ट ने उनसे जवाब मांगा है, और बाकी वो लोग अभी उनका आपस में ये करेंगे कि ये चेंज रिपोर्ट कैसे एक्सेप्ट किया था। बट फिलहाल तो यही है कि सेक्शन 141 के 41 सेक्शन के हिसाब से ये बताया गया कि अपोजिशन को या कोई भी अदर बॉडी कोई भी इस पर ऑब्जेक्शन नहीं ले सकता, क्योंकि इसकी जो हम लोगों की बॉडी है, जो निसार बड़े साहब जागीरदार, इनकी बॉडी इसकी चैरिटी कमिश्नर में भी नोंद है, और ये बड़े साहब जागीरदार ने इसकी नोंद कराई है। तो वो भी सारी चीज़ें ये करते हुए कोर्ट ने 1989 में इसकी नोंद हुई थी, और ये सारी चीज़ें देखते हुए कोर्ट ने भी, ये सेकेंड टाइम है कि हाई कोर्ट ने हम लोगों के इसमें हित में फैसला लिया। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.